तुमच्यापैकी बऱ्याच जणी विचारतात, माझी गर्भपिशवी काढली गेलीये तर मला मेनोपॉज आलाय का? नमस्कार, मी डॉक्टर अंजुरी रॉय आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी 2 भागात देते. पहिला भाग म्हणजे मेनोपॉज का येतो. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात 2 इम्पॉर्टंट ऑर्गन्स असतात. पहिला म्हणजे गर्भपिशवी किंवा युट्रस आणि दुसरा म्हणजे अंडाशय किंवा ओव्हरीज. मेनोपॉज येतो कारण ओव्हरीज मधून अंड्यांची किंवा स्त्री बीजांची संख्या संपून जाते. असं झाल्यावर एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे 2 हॉर्मोन्स हे शरीरात बनायला बंद होतात आणि त्यामुळेच गर्भपिशवीची जी लाइनिंग आहे म्हणजेच एंडोमेट्रियम आहे ती सुद्धा तयार होत नाही आणि अल्टिमेटली पाळीही बंद होते. एस्ट्रोजेन शरीरात नसल्यामुळे चिडचिड होणे, हाडं कमजोर होणे असे जे सिम्पटम्स आहेत ते दिसायला लागतात. आता दुसऱ्या भागावर आपण येऊयात. हिस्टेक्टमी ह्या ऑपरेशन मध्ये नॉर्मली गर्भपिशवी फक्त हीच काढली जाते. अंडाशय किंवा ओव्हरीज ला युजली आपण काढत नाही, स्पेशली जर तुमचं वय 40 ते 45 ह्या रेंज मध्ये असेल. गर्भपिशवी काढली गेल्यामुळे पाळीही बंद पडते, पण अंडाशय जागेवर राहिल्यामुळे हॉर्मोन्स हे शरीरात बनत राहतात आणि म्हणूनच पाळी जरी बंद पडली तरी पण मेनोपॉजचे सिम्पटम्स हे लगेच आपल्याला दिसत नाही. मेनोपॉजची लक्षणं तेव्हाच दिसतील जेव्हा नॅचरली तुमच्या मेनोपॉजची एज येईल. आता हे ऑपरेशनच्या 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर सुद्धा होऊ शकतं. पण जर काही कारणाने गर्भपिशवी सोबत अंडाशय सुद्धा काढले गेले असतील तर मग तुम्हाला मेनोपॉज लगेचच येणार. म्हणजेच गर्भपिशवी काढली तर पाळी लगेच थांबणार आणि ओव्हरीज किंवा अंडाशय काढले म्हणजे मेनोपॉज लगेच येणार. जर तुम्ही पण काही कारणाने तुमचं ऑपरेशन हे प्लॅन केलं असेल तर तुमच्या डॉक्टर सोबत हा इम्पॉर्टंट मुद्दा डिस्कस करायला विसरू नका. धन्यवाद.